फायनली हॉलचं काम कंप्लीट झालेलं आहे आणि म्हणजे छान वाटतंय. आत्ता तरी असं बघायला तरी छान वाटतंय. ज्यावेळेस पूर्ण कलर आणि लाईट वगैरे लागेल त्यावेळेस तर अजूनच म्हणजे छान दिसणार. मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झाली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झाली आहे. त्यासोबत स्वयंपाक सगळं आवरलेला आहे. जेवण करून गेलेले आहेत आणि इथे आमचं जेवण आता चालू आहे. तर चला बघूयात आजचा मेनू काय आहे ते. मस्त अशी ही सकाळ, त्यासोबत पाऊसही चालू आहे. इथे चैतन्याने मस्त असं ऑमलेट तयार केलेलं आहे आणि मी बनवलेली आहे भेंडी आणि चपाती. तर जेवायला घेते मंडळी, या जेवण करायला. आणि वातावरण एकदम थंड आहे. पाऊस रात्रीपासून पूर्ण चालूच आहे, त्याच्यामुळे भारी वाटतं. तर चला गरमागरम जेवण करून घेतो. या जेवण करायला. राना, कुठून आलास? फुटलाय मस्त असा हा पारिजातचा सडा पडलेला आहे पूर्ण. आणि राणा दादा कुठून तरी भांडण करून आलाय. काय बोलतो नो? काय काय झालं? कच बसले बाबू? बाबू बाबू बस 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 की खाली. आता काय दिसतंय तुला? बाहेर जायचंय? जायचंय बाहेर? आता 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 काय रे? काहीच नाही, काहीच नाही. काय शीला लागली आता. स्नो? ए इकडे चल. कलर सांगितलं कसलं? हाय. कलर सांगितलं ना? ग्रे व्हाईट. ते नाही, मग लाईटीचं. लाईटचं सांगितलं की पूर्ण प्लेन होणार, जसा वरचा स्लॅब होता तसं. होय. हा सगळ्यात केले सगळे. आज माईंचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही छानसं छोटंसं गिफ्ट त्यांच्यासाठी आणलेलं आहे. तर आता ते आपल्याला ओपन करून दाखवतील आणि आवडलं की नाही तेही सांगायचं. नक्की आवडली? आवडली. छान. कलर आवडला का? कलर आवडला नसला तर चेंज करून आणूयात. अशा पद्धतीने आज त्यांचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी छानशी पार्टी पण दिली, पण गडबडीमध्ये व्हिडिओ घ्यायचा राहिला. पण छान अशी आजची ट्रीट मिळाली आहे. तर थँक्यू माई. फायनली हॉलचं काम कंप्लीट झालेलं आहे आणि म्हणजे छान वाटतंय. आत्ता तरी असं बघायला तरी छान वाटतंय. ज्यावेळेस पूर्ण कलर आणि लाईट वगैरे लागेल त्यावेळेस तर अजूनच म्हणजे छान दिसणार. आणि खरंच मस्त झालंय काम. हे आपण पूर्ण पॅक करून घेतलंय. लाईट आहेत ना बघ इथं ह्याच्यामध्ये. हां, हे बाजूच्या ह्याच्यामध्ये लावायचं. लय उजेडे. हां, म्हणजे हे जे पॉइंट आहेत ना सेंटरवाला त्याच्यावर. हो सगळे तिथंच. येलो आहे ती.
नाही लाव की नीट. ते चेंज नाही होत है ना. येलो नाही होत. लय येलो आहे ना. हा नको म्हटलं येलो. तो गुलाबी आहे. म्हणजे त्यांनी फक्त ते साईजसाठी हे केलंय. ओहा भारी दिसते की. तिकडे लावा मध्ये एक. तिकडंच की आमच्या बेडरूमच्या लावा की समोर. मग येऊ. गुलाबी होय. हां नाही तर मध्ये लावा मध्ये. मध्ये नाही, कडेला लावायचं आहे. अरे भारी दिसेल हे घरात. इथं पण हे चार कोपऱ्यात कलर नको इथे. नाही कलर नको. तीनच आहे ते. आ म्हणजे 3 साईज, ते 3 साईजच फक्त हे करायचेत ना, म्हणून ते 3 साईजच फक्त हे केलं. असं पसारा पसारा देव बाप्पा तर बघा कसे झालेत. आता उद्या इथलं करायला घेणार उद्या. म्हणजे मग POPचं काम उद्या फायनल होऊन जाईल. चला मंडळी, मस्त असं जेवण झालेलं आहे आणि म्हटलं थोडंसं बाहेर फेरफटका मारावा. खुर्च्या बाहेर ठेवलेल्या आहेत कारण काम चालू आहे, त्याच्यामुळे मग बाहेरच हे केलं. कारण उद्या पण पुन्हा येणार आहेत, पुन्हा मग उचलून हे करायचं. त्यापेक्षा मग फक्त त्याच्यावरच्या ज्या गाद्या होत्या त्या उचलून मग ठेवल्या आहेत. बघत उद्या जर ऊन पडलं तर थोडा वेळ बाहेर म्हणजे ठेवायला काय हरकत नाही आहे. आणि पाऊस मगाशी येऊन गेला. आता पूर्ण मोकळं वातावरण आहे, असं वाटतच नाही आहे की पावसाळा म्हणून. आणि म्हणजे जिकडे नको आहे तिकडे जास्त पडतो आणि जिकडे हवं आहे तिकडे पडत नाही आहे. सगळ्या कामामुळे हे बघू शकता सगळी अवस्था सगळी कशी झालेली आहे. इकडे भिंतीवर वगैरे सुद्धा तर ते निघतं असं ते म्हणे की तिकडं झालेलं, पण ते हे होणार. आणि कामाचं जर म्हणाल तर काम खूप छान झालेलं आहे, खूप छान वाटतं. आणि हा सगळा पसारा आता हे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत काही आपल्याला व्यवस्थित करता येणार नाही आहे. आणि थोडा दिवस हे असंच राहणार आहे, कारण झालं आता पुन्हा गणपती झाले की लगेचच देवी, दसरा आणि त्यानंतर मग लगेच दिवाळी. पुन्हा कलरचं काम चालू करायचं, तेव्हा पण पुन्हा ही अशीच अवस्था होणार. त्याच्यामुळे आत्ता जास्त असं काही स्वच्छतेकडे जास्त लक्ष देता येईल असं मला वाटत नाही. असं तर थोडंसं फेरफटका पण मारून झालेला आहे आणि आता कंटाळा आलेला आहे. म्हणजेच आता आरामाची वेळ झालेली आहे. थोडक्यात हा व्हिडिओ इथेच थांबवायचा आहे. राणादादाला एकच मिनिट, राणादादाला खाऊ देते. कसं बघतोय बघा. खा बाबू, खाऊ दिला त्याला. आणि एकंदरीत हे आता चालूच आहे. आता गणपती आणायचे आहेत थोड्या दिवसामध्ये. 15 ऑगस्ट आलेला आहे, 15 ऑगस्ट होऊन जाईल. त्यानंतर मग सोमवारी नागपंचमी आहे आणि नागपंचमी झाल्यानंतर मग गणपती आणायचे, स्टॉल चालू होईल आणि माझंही डेकोरेशनचं काम चालू होईल. त्यात ही सगळी गडबड, खूपच गडबड होते. थोडीशी दगदग होते, पण पर्याय नाही. करणं भाग आहे. त्यामुळे काय होतं, व्हिडिओ पण डेली मला अपलोड करता येईना. मला व्हिडिओज घ्यायला वेळ मिळेना झाला, त्याच्यामुळे व्हिडिओ पण माझे रोजच्या रोज येत नाही आहेत. तर त्याबद्दल सॉरी. थोडीशी सगळी दगदग आणि ही धावपळ असं हे बघता थोडं खूपच कठीण होतं, पण पर्याय नाही आहे. थोडा दिवस म्हणजे अजून चालणार आहे हे. त्यानंतर मग निवांत होऊन जाईल नक्कीच. तर मस्त असं हे वातावरण आणि असा हा दिवस, असे हे दिवस रोजचेच चालू आहेत. जसा सकाळ होते तशी संध्याकाळी होते आणि हा दिवस निघून जातो.
तर अशाच पद्धतीतला हा आजचा एक दिवस जो मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते या व्हिडिओच्या माध्यमातून. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेली बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.